Okay, no trolley. You go on your camera? Yes. ओके थँक. आता मित्रांनो तुम्ही बघितलं की सिक्युरिटी ऑफिसरने आपल्याला थांबवलं, कॅमेरा बंद करायला सांगितलं, कारण की खरंच इमिग्रेशनमध्ये आणि सिक्युरिटीमध्ये कॅमेरा चालू ठेवायचा नसतो. आता आपण जाऊया पुढच्या आपल्या फ्लाईटसाठी. तर आपला गेट आहे F56. तर F56 आपला वाटतं पुढे असेल, तर आपण बघूया, चेक करूया, ठीक आहे. आणि ही अशी आहे इमिग्रेशनची प्रोसेस. आता बघून घ्या, हे आहे इमिग्रेशन आणि नंतर होईल सिक्युरिटी चेक. सिंगापूरमध्ये एवढं ध्यानात ठेवा, सिंगापूरमध्ये पहिला होतं इमिग्रेशन, नंतर सिक्युरिटी चेक होतं डिपार्चरला. पण आपल्या इथे कसं होतं, आपल्या इथे इंडियामध्ये पहिला सिक्युरिटी चेक होतं, नंतर इमिग्रेशन होतं. तर हा एक फरक आहे सिंगापूरमध्ये. तर चला आता पुढचा प्रोसिजर आपण बघूया काय होते ते. हे बोर्डिंग गेट, इथे बोर्डिंग चालू आहे आणि ह्या बोर्डिंग गेटच्या समोर ही इथे सुरक्षा चाचणी होते. सुरक्षा चाचणीनंतरच तुम्हाला बोर्डिंग गेट करायला भेटतं. हे आपलं फुकेटचं विमान आहे, सिंगापूर एअरलाइन्सचं. छोटं आहे, नॅरो बॉडी एअरक्राफ्ट आहे. 737 आहे. तर चला आता बोर्ड करूया. एक्सक्यूज मी, थँक्यू. Hello, ma'am. Thank you so much, ma'am. Thank you. फ्लाईट बोर्ड केली, ठीक आहे. तर आता ही फ्लाईट सिंगापूर ते फुकेटला जाणार आहे. आता बघूया याचा प्रवास कसा जातो आहे आणि मी तुम्हाला कळवतो. ही अशी सीट अवेलेबल आहे आपल्याला सिंगापूर एअरलाईन्सच्या नॅरो बॉडी एअरक्राफ्टमध्ये. ही स्क्रीन भेटते इथे, ही स्क्रीन भेटते आपल्याला, ठीक आहे. ही विंडो आहे. हा लेग स्पेस आहे, ठीक आहे, लेग स्पेस. तर बघूया चला आता काय सर्व्हिसेस भेटत आहेत आपल्याला, काय काय देत आहेत ती लोक, ते आता तुम्हाला सांगतो थोड्याच वेळामध्ये. आपल्याला ॲम्युनिटीज दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये ब्लँकेट आहे, एक आय मास्क आहे आणि इयर प्लग्स आहेत.
अंडा बुर्जी, अंडा मसाला. अंडा मसाल्याच्या बरोबर बघा काय काय दिलं आहे. हा आहे अंडा मसाला, हा इथे उपमा आहे आणि हे काय अप्पम दिले ते पण कडक आहेत. आणि हे पराठे दिले आहेत, पराठे पण ऑलमोस्ट कडक आहेत, खूप कडक आहेत, जात नाही आहेत. काय माहिती सिंगापूर एअरलाईन्सकडून मला वाटलं नव्हतं हे असं ब्रेकफास्ट भेटेल. ठीक आहे जे काय आहे, ठीक आहे जे काय आहे, वाटलं नव्हतं सिंगापूर एअरलाईन्स असा नाश्ता देईल. ओके गाईस, आता आपण पोचलेलो आहेत फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्टला. ठीक आहे, हे बघा हे असं दिसतंय. ही आपली फ्लाईट होती. अरे यार काचा खूप घाण आहे यार. चला आता बाहेर निघूया, इमिग्रेशन क्लिअर करूया आणि तुम्हाला भेटतो. ठीक आहे. आपण फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्टला आता पोचलेलो आहेत. इथे आता आपलं इमिग्रेशन आणि बॅगेज क्लेम आपण केलेलं आहे. हे बघा आपल्या बॅगा. आणि आता आपल्याला जायचं आहे इथून रसोटो पियरला. तर शेअरिंग टॅक्सी इथे अवेलेबल असतात. आपल्याला बाहेर भेटतील मोस्ट प्रॉबब्ली. तर बाहेर आपण चेक करूया. ठीक आहे. तर आता आपण फिफी आयलंडला चाललेलो आहोत आणि आता ही क्रूज आहे, बोट आहे, ती आता आपल्याला फिफी आयलंडला घेऊन जाईल. तर चला तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. सॉरी, क्रूजचं डिपार्चर मी रेकॉर्ड नाही करू शकलो कारण की वेळ नाही मिळाला तेवढा आपल्याला रेकॉर्ड करायला. पण हे तुम्ही नजारे बघून घ्या बोटीचे.
तुम्हाला आता पुढची 4थ्या दिवसाची फेरी दाखवतो. ठीक आहे, चलो.